कसे आहात सर्व? छान ना? मी पण छान. आज आपण बनवणार आहे पावभाजी. तर चला तर बघूया कशी बनवायची. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा टमॅटो, शिमला मिरची आणि बटाटो, फ्लावर आणि वाटाणे हे सगळं शिजायला टाकणार आहेत पाण्यात. त्याला आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा. फ्लावर बघून टाकायचा मस्त पांढरा पांढरा धुवून घेतलं आहे सगळं. मग पाणी टाकून शिजायला घालायचं. ते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल बघा. स्लो फ्लेमवरती आपण कुकर लावूयात. कुकर लावला आहे. कुकर लाव 3 ते 2 शिट्ट्या झाल्यात. 2 ते 3 झाल्यात. आता हे टमॅटो, कांदा आणि ही अद्रक लसूण पेस्ट आहे बघा. बघू शकता तुम्ही अद्रक आणि तो जो टमॅटो कांदा होता ना तो मी ना फ्राय करते ह्याच्यात. फ्राय मीन्स असं कळतं आहे तुम्हाला, ते जाऊन ते मी तुपात टाकून घेतलेलं. आणि हे तवर आपल्या भाज्या शिजलेल्या म्हणून आपण स्मॅश करून घेऊ चांगल्या अशा एकदम बारीक बारीक स्मॅश करायच्या. तो टमॅटो आणि अद्रक लसूण कांद्याला मस्त हे करू गोल्डन कलर येऊस तर. आणि असं लय बारीक 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 स्मॅश करून घ्यायचं एकदम असं. काय विचारता तुम्ही? काय बारीक स्मॅश करून घ्यायचं हो, पण बारीकच घ्यायचं स्मॅश. तोपर्यंत टमॅटो आणि ती अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात आपण. मस्त गोल्डन गोल्डन होस तर करूयात. ह्याला हलवून घेऊयात. हे 70% शिजलं ना मग त्याच्यात भाजी टाकू. आपण आधी मसाले टाकणारे हळद, लाल मिरची, पावभाजी, काळी मिरची, मीठ टाकलंय आपण सध्या बघा शकता. काळी मिरची ते टाकलं मीठ पण टाकलंय. तुम्ही नुसार टाका. मी सध्या थोडीच पावभाजी टाकणार आहे त्याच्यात. जास्त पावभाजी होती माझ्या लक्षातच नाही आलो. मी थोडीच टाकली पहिल्यांदा. मग त्याला हलवून घेतली. मग मी हलवत होती ते, पण मी पावभाजी सगळी मीच केली. हलवून घेतली बघा. मग त्याच्यात मी कढईतून ह्याच्यात कुकरमध्ये इंडक्शनवरतीच फक्त कढईतून कुकरमध्ये टाकले सगळं मसाला. आणि ते जे होतं का कढईत ते सगळं कुकरमध्ये टाकलं. हलवून घेतलं मस्त मस्त हलवून 400वरती ठेवलं आहे म्हणजे मीडियम. हलवून घेतलं आहे बघा. मस्त कलर आला नाही आहे पण ते बीट नव्हतं म्हणून. आणि फूड कलर टाकायचा बोललं तर चांगला नसतो तो. तोपर्यंत आपण कांदा आणि कोथिंबीर कापून घेतलेले आहे. तशी दुसतर कापून घेऊ आपली. आणि पाव पण हे केलेत. पाव पण गरम करायला मस्त तूप टाकून केले. बघायचं का तूप? बघा तूप टाकून मस्त फुल केवाले पाव केलेत बघा. त्याला दाबून घ्यायचे छान होते ते. आणि मग त्याला वाढून घेऊयात. कांदा ठेवू ह्या साईडला, कोथिंबीर आणि लिंबू ठेवू तिथं. आणि लिंबू. आणि तिथे येणार भाजी, तिथे येणार पाव. चला भाजी ओके आपण डन केली. आणि पाव टाकूयात. चला छान छान. चला तर खाऊयात आता. टेस्ट करू. टेस्ट. वा वा, माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलं. एक घास खाऊन बघते. 2 मिनटं थांबा. हा काय भारी. माझ्या तोंडालाच पाणी सुटलेले. सुगंध चालू होता. ओ माय गॉड, काय भारी लागली ती पावभाजी, विचारूच नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.